आता देवदर्शन तर झालं, मग आता वेळ होती जेवणाची. तो पण बारक्या म्हणला सगळ्यांनी मी जेवण वाढणार. आणि बारक्या सोबा म्हणला का नाही त्या कडबूच्या कानोल्यासारखा आहे, एक नंबर आणि एकदम गोडसुद्धा. त्यानं सगळ्यांनी जेवायला वगैरे वाढलं. आता सगळ्यांनी बसून कधी मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आता जेवण वगैरे केलं, पण आता आम्हाला जायचं होतं कोणीकडं. तर आम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर वाजलेलं 9:30 आणि आम्हाला जायचं होतं ते म्हणजे चिंचणी मायाकाला. चिंचणी मायाकाला जे देवीचं मंदिर आहे तिकडं. मग आम्हाला तिकडं जायला वाचले, म्हणजे तिथं पोहोचायला आम्हाला वाजले 1:45. कारण आपण 9:30ला प्रवास चालू केलेला. 1:45ला गेलेलो, पण मंदिर वगैरे बंद असताना मला आधी शंका होती. तरी पण म्हटलं जरी आपण आज जाऊन देवीचं दर्शन नाही घेतलं तर निदान बाहेर जाऊन तिथं आपण देवीच्या गाभाऱ्याचं जरी घेता आलं नाही तरी निदान देवीच्या उंबऱ्याचं आणि शिखराचं ते जवळ जाऊन दर्शन घेऊया. म्हणून मग घरातनं म्हणून मग आपण गाडी वगैरे एका साईडला लावली आणि गेलो देवीच्या दर्शनाला. आता जात असताना गणी गाडी आपल्याला एक नाही म्हटलं तरी 1/2 किलोमीटर गाडी बाहेर लावावं लागते आणि मग चालत जायला लागते. आणि इथली पण यात्रा गणी सौंदतीची जी जेव्हा यात्रा असत्या त्याच इथली पण यात्रा असत्या. त्याच्यामुळे गणी त्यावेळी आता बऱ्यापैकी जागा रिकामी झाली, कारण बऱ्यापैकी लोक दर्शन वगैरे घेऊन गेलतात. आता हीच ती देवीची पुढची बाजू, म्हणजे जे आपलं मंदिर आहे त्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे तो हाच आहे. आणि हे एवढं बघितलं भारी वाटतं की भव्य दिव्य आहे आणि जबरदस्त आहे, कारण दगडी बांधकाम वगैरे. आता रात्रीचं 2:45 वाजता म्हणजे तुम्हाला काल असेलच मंदिर एक तर आतलं ओपन नसणार, पण आम्ही पण जरा जाऊन मंदिरात बाजून जरा फेरी वगैरे मारली आणि भारी वाटलं. तिथं पड्याचा मस्तपैकी देवाचा भंडारा होता, डोक्याला लावला. आता वेळ होती ती म्हणजे चहाची, म्हणून सगळ्यांनी मस्तपैकी चहा पिला जेणेकरून झोप वगैरे येऊ नये. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो सरळ गावावर रिटर्न परत. तर भावानो आजचा कसा आहे, ड्रायव्हर म्हणलं की नाही फक्त दिवसाचा प्रवास नाही तर रात्रीचा पण खूप प्रवास करावा लागतो आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्यासाठी मला पण जरा लई मेहनत घ्यायला लागत्या. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं काय म्हणजे काय तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.